तर हे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओवरती. पाहू शकता तुम्ही, सकाळ सकाळी आपण आपला तोंड घेऊन पोचलो इस्त्रीवाल्याकडे, पण इस्त्रीवाल्याला काही कपडे दिले नाही. पण ही कबुतरं दाणे खात होती, मग त्यांना उडवून आपण आंघोळ वगैरे करून पडलो सोप्यावर रेड्यासारखं माघार. मग काय मम्मीने शिवाय घातल्या म्हणून आपण लगेच निघालो बाप्पासाठी प्रसाद घ्यायला. मग काय हे बघू शकता तुम्ही, रिकामटेकडं धरलेलं एक याला पण घेऊन गेलो. आणि मग काय तिथून आपली तयारी झाली लगेच बाप्पाला आणायची. मग काय ही 2 यमदूतं पण आपण घेऊन गेलो सोबत सेफ्टीसाठी. मग हे बघू शकता, हे आपले बाप्पा आहेत, घरसाठी आपण आणलेले आहेत. मग मम्मी, मी आणि 2 यमदूत आम्ही घेऊन आलो बाप्पाला. तर हे पाहू शकता तुम्ही. पण तुमचा भाऊ या शर्टात आणि या पॅन्टीत कसा दिसतोय कमेंटमध्ये सांगा. यो शर्ट आपल्याला आपल्या विषयाने दिलेला आहे, खरं मश्किरं नाही, विषयाने दिलेला आहे शर्ट. हे बघा बाप्पा बसलेत, बाप्पांचं आगमन झालं आपल्या घरी. सर्दी झाली मित्रांनो, काय बोलायचं तुम्हाला. हे बघा आपण फ्लेक्स करतोय हो, आपल्या विषयाने दिलेला शर्ट आहे. कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तेवढं सांगा, बाकीचं काय सांगू नका, नाही तर विषय होईल. मग काय तिकडनं आपण आपल्या मित्राच्या घरी पोचलो. त्याच्या घरी पण बाप्पांचं आगमन झालं. आणि बघा सस्ता निळू फुले, बघा बाप्पा किती सुंदर दिसत होते. भाऊने डेकोरेशन पण लय कडक केलं ते एकदम. आणि भाऊच्या घरी एकदम एवढी चांगली पूजा चालू होती, तरी याला निर्लज्जसारखं हसायला येत होतं. मग काय बोलायचं अशा मित्रांना. मग काय तिकडनं आम्ही निघालो घरी जायला. पण यो भाऊ लय उदास होता, कारण याला मी बोललेलं तिथं मोदक आणि पेढे वाटणार आहेत, पण ते आम्हाला आत्ता नाही, संध्याकाळी भेटणार होतं. मग भाऊ लय दुःखी झाला पार, नाही का. एवढा दुःखी झाला मी तुम्हाला शब्दामध्ये नाही सांगू शकत तेवढं. मग काय हे पाहू शकता तुम्ही, आमच्या मंडळाचं ढोलपथक आलं होतं, पण आम्हाला एवढं लांबून काही दिसत नव्हतं. मग आम्ही आपला एक मित्र डायरेक्ट आला सॅमसंगचा अल्ट्रा घेऊन. मग आम्ही झूम वगैरे करून लगेच पोचलो मंडळाच्या पथकापाशी. हे बघा, हे आमच्या मंडळाचे बाप्पा. ढोलपथक पण एकदम पद्धतशीर वाजत होतं, एकदम चांगलं आवाज तुम्ही ऐकू शकता. तिकडनं आमचं ढोलपथक पोचलं आमच्या मांडवापर्यंत पोचलं की लगेच तिकडनं मी निघालो घरच्या गणपती आरतीसाठी. हे बघा माझा दादा आरती करतोय, दादा आरती वगैरे करतो. ते बघू शकता तुम्ही, आमच्या मंडळाचं डेकोरेशन आणि आमच्या मंडळाचे बाप्पा आहेत, त्यांचं आगमन झालं. आणि हे पाहू शकता, ही 3 यमदूत बसले लोकांना प्रसाद वाटायसाठी. आणि मग तिकडनं आम्ही साऊंड वगैरे लावलं, त्याच्यामध्ये बाप्पांचे गाणं लावले. आणि बाप्पांची चांदी वगैरे काढून आम्ही बसलो होतो मंडळापाशी. तर तेवढ्यात प्रसाद भाऊ जरा डिप्रेशनमध्ये गेले. मग त्यांना डिप्रेशनमधून लगेच 2 मिनिटात बाहेर काढला. कॅमेरा बघून लगेच हसले ते. मग काय तिकडनं हे 2 जण मला किडनॅप करून लगेच साऊंड बघायला घेऊन गेली. मी साऊंड बघायला जात नाही, कारण मला आवडत नाही. मी स्वतः नाचत डोलत बसत असतो, मग नागाच्या पिला झालं. मग काय तिकडनं साऊंड वगैरे बघून आपण पोचलो आपल्या मंडळापाशी. बघा आमचे 2-4 फकाट कार्यकर्ते नाचत होते, आणि त्यांच्यातलं एक लय दुखी होता वाटतं. मग काय मी पण गेलो त्यांच्यामध्ये. मी पण जरा 1-2 ठुमके लावले, पण आपली चड्डी राव आपल्याला आवडत नव्हती, सारखी खाली पडत होती. मग मी चड्डी सांभाळू स्वतःला सांभाळू, तरी पण मी 1-2 स्टेप्स दाखवले तुम्हाला, बघा पेश करून एकदम पद्धतशीर छोटासा मुजरा केला मी पण तिथं हळूच एकदम. पण समोरच्या भावना लय गम होता, तो मला लय तोड देत होता. मग काय आजसाठी एवढंच मित्रांनो. तुम्ही जर अख्खा व्लॉग बघितला असेल तर तुमचं मनापासून धन्यवाद. आणि मग त्याच्यानंतर मी गेलो घरी आणि झोपून